114 चक्रास असतात, पूर्ण मायनर आणि मेजर असे चक्रास असतात. पण त्यातले 2 जे असतात ते बाहेर एनर्जी बॉडीच्या बाहेर असतात आणि 112 मेजर चक्रास असतात. पण त्यातले 7 चक्रास जे असतात जे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला जगण्यासाठी कारणीभूत असतात आणि त्याच्यामुळे आपण रादर जगतो. आपल्याला गोष्टी माहीत नाहीत म्हणून त्या अस्तित्वात नाहीत किंवा त्यांचं अस्तित्व नाही हे विचार करणं चुकीचं आहे. मी हे सांगणार की तुमचे चक्र ओपन असतील तर तुम्हाला काय फिलिंग्स आहेत आणि तुमचे चक्र ब्लॉक्ड आहेत तर तुम्हाला काय फिलिंग आहे. तुम्हाला जर इन्सिक्युअर वाटत असेल, तुम्हाला स्टेबल वाटत नसेल, आता हे सगळ्या सेगमेंटवर असतं. आता सबकॉन्शियसली तिच्या डोक्यात ती भीती होती. सो तिने काय सुरुवात केली, ती इतक्या पैशाच्या मागे लागली, शी बिकेम एक्स्ट्रीमली मनी ओरिएंटेड. कारण की रूट चक्र हा तुमच्या हाडं, दात, किडनीज, लोअर बॉडी, ज्यांना लोअर बॉडीचे इश्यूज आहेत त्यांचा रूट चक्र ब्लॉक आहे. सेक्शुअल प्लेजर्स आणि इमोशन्स, रिलेशन्स आणि क्रिएटिव्हिटी. हे जे प्लॅनिंग जी लोक करतात ना, आणि प्लॅनिंग नुसतं करून उपयोग नसतो, ते आचरणात ऍक्शन थोडायचं काम ते. मिवणे आणि मिवण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोराबेरी पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गोराबेरीज पॉडकास्टवर. खरं तर फिनिक्स पक्षाचं नाव आपण सगळेच ऐकतो, पण ऍक्च्युली फिनिक्स सारखं आयुष्य जगणारी माणसं आपल्याला माहिती असतात की आपण खरंच अशी माणसं बघतो का. तर अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपल्यासोबत घेऊन आलेलो आहोत. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आणि बऱ्याच वेगवेगळ्या स्पिरिच्युअल गोष्टी, त्याचबरोबर वेगळ्या इंडस्ट्रीतून एका नवीन इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकताना किंवा पदार्पण करताना कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. जवळपास 7 सर्जरी झाल्यानंतर सुद्धा माणूस पुन्हा जोमानं कसं उभं राहतं आणि पुन्हा सगळ्या स्त्रियांसाठी एक प्रेरणा कशी घेऊन येतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला गप्पांना सुरुवात करूया. आज आपल्यासोबत आहेत, खरं तर ओळख करून द्यायला खूप आहेत. ऍक्टर म्हणावं, स्पिरिच्युअल गुरु म्हणावं किंवा रेकी हिलर म्हणावं की काय म्हणावं कळत नाहीये. वनश्री पांडे यांच्यासोबत. नमस्कार वनश्री ताई. नमस्कार. जसं ना वनश्री ताई, मी सुरुवात करतानाच खूप काही बोललो तुझ्याबद्दल, तर मला पहिलाच विचारायला आवडेल की हा टर्निंग पॉईंट तुला कसा भेटला. म्हणजे इतकं ग्लॅमरस फील्ड ऍक्टिंगचं, ते सोडून ऍज अ स्पिरिच्युअल गुरु किंवा ऍज अ स्पिरिच्युअल पाथकडे कशी आलीस तू, आणि मग तो सगळा टर्न कसा होता. नमस्कार. सो थँक्यू. आपण छान गप्पा मारणार होतास. सो येस, मी माझी ऍक्टिंग आणि मॉडेलिंगनी सुरुवात केली होती करिअरला आणि इट वॉज गोईंग ग्रेट. छान चालू होता तो प्रवास. पण 2012ला मला एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झाला, ज्यामुळे मला त्या 7 सर्जरीजमध्ये जावं लागलं आणि ते करत असताना मला बरेचसे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस यायला लागले जे युजली माणसांना येत नाही, बिकॉज आपण इतके बिझी असतो आपल्या कामामध्ये. पण त्याच्यामध्ये थोडं आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणा, डिवाइन इंटरव्हेन्शन होतं. मला या पाथवर जायचं होतं पण मी या पाथवर होते. तर एक देवाने जे ते कडक टीचर आलं, ते कसं छडी लागे छमछम विद्या एक गमगम, तसं देवानी तो एक माझ्यावरती एंडोमेट्रियोसिस नावाचा एक कडक असा शिक्षक पाठवला, ज्यांनी माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली असं मी नेहमी म्हणते. आणि ते करत असताना मला असं कळलं की माझ्यामध्ये असे लहानपणापासूनचे काही बिलीफ सिस्टम्स असतील किंवा काही वुंड्स असतील ते होते आणि ते मी हील न केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी ह्या अट्रॅक्ट केल्या होत्या. सो लुई हेच एक खूप सुंदर पुस्तक आहे, यू कॅन हील युअर लाईफ. तर ते पुस्तक वाचल्यावर मला कळलं की आपले इमोशन्स हे आपल्या आजाराशी जोडलेले असतात. आणि मला जेव्हा कळलं की मला जो एंडोमेट्रियोसिस आहे विच इज रिलेटेड टू माय चक्रास, तेव्हा मला 2-3 दिवस झोपच नाही आली. म्हटलं ओ माय गॉड, हे आपल्याला कोणी सांगितलं नाही. कारण शाळेमध्ये आपल्याला ABCD 1 2 3 4 बेसिक नॉलेज, सायन्स, मॅथ्स सगळं शिकवतात. पण आपले चक्रास, आपले इमोशन्स ते रोजच्या रोज, जसं आपण घरात केअर काढतो किंवा आपण रोज आंघोळ करतो का स्वच्छतेसाठी, सो आपल्या मनाची शुद्धता किंवा मनात जे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्यांचा निचरा करण्यासाठी कोणी आपल्याला शिकवलंच नाही. आणि मग ते पायलॉन होत होत मग ते पुस्तक वाचल्यावरती मला असं जाणवलं की ओ माय गॉड, मला हिलिंगची गरज आहे. सगळ्यात आधी मला हिलिंगची गरज आहे. म्हणजे ते विमान नाही का, मास्क तुम्ही लावलात तर तुम्ही 10 लोकांना वाचवू शकता. सो मला तेव्हा कळलं की मलाच हिलिंगची गरज आहे. आणि मग कसं ते हिलिंग करायचं, काय करायचं, मग त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. मग हळूहळू मी स्वतःला हील करायला लागले. आणि ते हील करत असताना एक माझ्यातली नवीन मनश्री जी होती किंवा एक नवीन बिलीफ सिस्टम, कारण आपल्याला जोपर्यंत काही होत नाही ना तोपर्यंत आपण म्हणतो चालतंय, कुछ नाही होगा, कुछ नाही होगा, झाल्यावर काय. सो दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट. 2015-16ला जेव्हा यू कॅन हील युअर लाईफ नावाचं पुस्तक माझ्या हाती आलं आणि मला कळलं की आपले इमोशन्स, सी कुठलीही गोष्ट किंवा माणसं जबरदस्त नाही करत, आपल्यावरती असतं आपण ते घ्यायचं. पण ते आपल्याला ना बाउंड्रीज आणि फिल्टर्स कोणी शिकवलेलेच नसतात किंवा आपल्यामध्ये ती कुवत नसते
की हे कसं नाही म्हणायचं किंवा थांबायचं. मी म्हणेल आपल्यामध्ये तो एक फिल्टर नाहीये की Awareness. प्रत्येक गोष्टीला ओके कसं एक्सेप्ट करायचं आणि कसं डिनाय Exactly. करायचं फास्टली. सो मग यू कॅन हील युअर लाईफने खूप गोष्टी चेंज केल्या आणि हळूहळू मी मला हिलिंगला सुरुवात केली. आणि मग ते करत असताना लोकांना त्याचे अनुभव यायला लागले सेटवरती. तेव्हा माझा शो सुरू होता असावा सुंदर स्वप्नांचा बंगला. आणि मग तिकडे माझे प्रेडिक्शन्स आणि या सगळ्या गोष्टीने फरक पडायला लागला आणि आपसूक मी हिलर या नव्या प्रोफेशनकडे आले. त्याची जर्नी आपण जाणून घेतलीच. पण मध्यंतरी आता एक वर्ड यूज केला चक्रा आणि इमोशन्स. मला वाटतं त्याच्यावर जास्त आज आपण बोलूयात गप्पा मारत, कारण त्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना अवेअर नाहीये. त्या एक मेडिटेशन टेक्निक आहे पण फक्त म्हणतो आपण, पण एक्झॅक्टली काय आहे ते कोणालाच माहित नसतं. तर मला तुला सगळ्यात पहिल्यांदाच विचारलं, त्याच्याशी रिलेटेड विचारलं आवडेल की चक्राज म्हणजे नेमकं काय असतं आणि ते तुमच्या बॉडीला कसं असतात किंवा कुठे असतात बॉडीला. ओके, सो आपल्या पूर्ण बॉडीमध्ये मेजर असतात ते 7 चक्राज असतात. 114 चक्राज असतात पूर्ण, मायनर आणि मेजर असे चक्राज असतात. पण त्यातले 2 जे असतात ते बाहेर एनर्जी बॉडीच्या बाहेर असतात आणि 112 मेजर चक्राज असतात. पण त्यातले 7 चक्राज जे असतात जे डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला जगण्यासाठी कारणीभूत असतात आणि त्याच्यामुळे आपण रादर जगतो. सो ते एनर्जी सेंटर्स असतात. म्हणजे आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या घरामध्ये फ्यूजचा एक मेन बोर्ड असतो, त्याच्यानंतर मग बटन असतात प्रत्येक रूम मध्ये आणि मग ती लावल्यावर ती लाईट किंवा पंखा किंवा एसी किंवा टीव्ही ऑन होतो. एक्झॅक्टली तसंच आहे. तो चक्राज इज अवर मेन फ्यूज बोर्ड. ओके, आपल्याला जे अनुभव येतात किंवा आपण ज्या लोकांशी भेटतो किंवा जे काही आपल्या आजूबाजूला घडतं ते आपण जे ऍब्झॉर्ब करतो ती बटन आहे. आणि आपण आपल्याला जे आजार किंवा जे आजकाल सो कॉल्ड स्ट्रेस, एन्झायटी हे जे आपण फील करतो तो लाईट जो लागतो. मी हे का समजवते म्हणजे सोप्या भाषेमध्ये नॉर्मल माणसांना ते कळू शकेल. कारण जेव्हा मी हे वाचायला सुरुवात केली सगळं बाउन्सर होतं, म्हणजे काय आहे, मला लिटरली झोप यायची आधी या सगळ्या स्पिरिच्युअल गोष्टी, कारण आपल्याला माहिती नसते. आणि मला इथे सांगायला आवडेल की आपल्याला गोष्टी माहीत नाहीत म्हणून त्या अस्तित्वात नाहीत किंवा त्यांचं अस्तित्व नाही हे विचार करणं चुकीचं आहे. कारण त्या गोष्टींचं नॉलेज घेतलं तर आपल्याला कळतं की ते किती महत्वाचं आहे. तर त्याला 7 मेजर चक्रास आपल्या पूर्ण बॉडीमध्ये. आपला स्पायनल कॉर्ड जिथे संपतो, ओके, टेल बोन जिथे असतं तिथे असतो आपला रूट चक्र. आधी मी 7 चक्रास बद्दल सांगते आणि मग आपण डिटेलमध्ये बोलूया. सो टेल बोन जिथे बसतो संपतो, टेल बोन जिथे असतो तिथे असतो आपला रूट चक्र. बेंबीच्या 2 बोटं खाली दॅट इज युअर स्वादिष्टान चक्र, सेक्रल चक्र ज्याला आपण म्हणतो. बेंबीच्या 2 बोटावर जर तुम्ही ठेवलं तर तिथे तो तुमचा मणिपुरा चक्र, सोलार प्लेक्सस. हार्ट चक्र ऑफकोर्स हार्टच्या ठिकाणी आहे. थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि हा तुमचा येतो क्राउन चक्र. आता हे मेन 7 चक्र जे आहेत जे आपल्या जगण्याला कारणीभूत आहेत. दे आर एनर्जी सर्कल. चाक कसं असतं व्हील गाडीचं, ते फिरत राहतं, तर हे सतत फिरत असतात. आपल्याला आलेले अनुभव ते आपण फिल्टर करून आत घेतो. मग जसे अनुभव आपण आत टाकतो तसे ते चक्र आयदर ओपन असतात किंवा ब्लॉक असतात किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असतात किंवा अंडर ऍक्टिव्ह असतात. सो रूट चक्र म्हणजे मुलाधार, ओके, सेक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान, सोलार प्लेक्सस म्हणजे मणिपुरा चक्र, हार्ट चक्र म्हणजे अनाहत, त्याच्यानंतर थ्रोट चक्र इज विशुद्धी, थर्ड आय इज युअर आज्ञा आणि क्राउन तुमचं सहस्त्रार. पण हे मेन 7 चक्रास आपले आहेत. जसं तर तू ह्या सगळ्या 7 चक्रांची नावं सांगितली किंवा इमोशन्स सांगितलं, तुमचे इमोशन्स आणि हे चक्र कसं जोडलेलं असतं, म्हणजे काय त्याच्यात संबंध असतो, संबंध काय असतो? सो सगळ्यात आधी आपण समजून घ्या, झाड जेव्हा आपण बघतो ना त्या झाडाची मुळं जी असतात ती जितकी स्ट्रॉंग असतील ना तितकं ते झाड स्ट्रॉंग राहतं. त्याचा बुंधा, त्याच्या फांद्या, त्याची पानं, फळं, फुलं सगळं. सो आपलं पण तसं. तर रूट चक्र विल गिव्ह यू स्टेबिलिटी. रूट चक्र हा तुमचा जगण्याचा एक मूलभूत काय म्हणतात त्याला सांगाडा म्हणू शकतो. किंवा तुमचे जर रूट स्ट्रॉंग नसतील तर तुमचं पूर्ण लाईफ जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही नाही जगत. सो रूट चक्राशी कनेक्टेड असलेले जे फिलिंग्स आहेत दॅट इज स्टेबिलिटी, सिक्युरिटी. आता मी आज आपल्या पॉडकास्टमध्ये मी हे सांगणार की तुमचे चक्र ओपन असतील तर तुम्हाला काय फिलिंग्स आहेत आणि तुमचे चक्र ब्लॉक आहेत तर तुम्हाला काय फिलिंग आहेत. तर दिस इज हाऊ तुम्हाला कळेल की तुमचे चक्र ओपन आहेत की ब्लॉक आहेत. आणि मग ओपन असतील तर मग काय करायचं आहे, तुम्ही आनंदीच आहात, गरजच नाहीये. जो माणूस रोगी नाहीये, आजारी नाहीये, त्याला काही औषधांची गरज नाही. आणि ज्यांचे चक्र ब्लॉक आहेत त्यांना ऑफकोर्स मेडिटेशनची गरज आहे. आणि मी आज काही टॅपिंग पण सांगणार आहे.
तू ॲक्च्युली चक्रांची नावं सांगितली ताई, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सांगितलं, इमोशन्स आणि ते. तर मला जाणून घ्यायला आवडेल हे प्रत्येक चक्र आणि त्यांच्या काय इमोशन्स आहेत आणि इन डिटेल्स हवेत, कारण आता जे तू सांगितलं ते असं गेलेलं आहे, बाउन्स गेलं थोडंसं. तर मग ते आपण इन डिटेल बघूयात आणि मला तर त्याच्यावर जास्त चांगला गप्पा. तर मला रूट चक्र, त्याच्याशी काय इमोशन्स आहेत, त्याचं काय मेडिटेशन्स आहे, ते कसं ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह करायचं आणि त्याच्या काय रिमेडीज असतील तर सांग प्लीज. सो रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र आहे. स्पाइन, आपलं स्पायनल कॉर्ड जिथे संपतो तिथे त्याचं लोकेशन आहे. ठीक आहे, जेनायटल्स जिथे असतं ते लोकेशन आहे रूट चक्राचं. सो रूट चक्र आता या सेशनमध्ये मी हेही सांगणार की तुम्ही कसे ओळखायचे की तुमचे चक्र ओपन आहेत की ब्लॉक आहेत, इमोशन्स चेक करून किंवा फिलिंग्स चेक करून. सो रूट चक्राचं मेन काम आहे स्टेबिलिटी आणि सिक्युरिटी. तुम्हाला जर इन्सिक्युअर वाटत असेल, तुम्हाला स्टेबल वाटत नसेल, आता हे सगळ्या सेगमेंटवर असतं. एक लक्षात घ्या, आपण 7 सेगमेंट्सनी बनलेलो असतो. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. हे 7 सेगमेंट्सच असतात ज्याच्यामध्ये आपण गोल 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 फिरत असतो. सो या सगळ्या सेगमेंटमध्ये कुठे तुम्हाला इन्सिक्युरिटी आहे किंवा कुठे तुम्हाला स्टेबल वाटत नाहीये किंवा एखाद्याला तू बघत असशील तर जगण्यात इंटरेस्टच नसतो, डिप्रेशन असतं किंवा काही काही रूट चक्र तुमचा बंद असतो तर त्यांना सुसायडल थॉट सुद्धा येऊ शकतात. सो त्या एक्स्ट्रीम लेवलचं रूट चक्र बंद असल्यावरती ते फिलिंग येऊ शकतं. सो जर तुमच्यापैकी कोणाला रूट चक्र ब्लॉक असेल तर काय, तुम्हाला स्टेबल वाटत नाही, तुम्हाला इन्सिक्युअर वाटतं, तुम्हाला सुसायडल थॉट येतात, मी का जगू, मी का जगते, मी काय करू, मला पुढे अंधारच दिसतो, मला काही कळतच नाहीये, म्हणजे मी कोण, मी काय, हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा समजून जा तुमचा रूट चक्र ब्लॉक आहे. पण ज्याचा रूट चक्र ओपन असतो तो मस्त स्वच्छंदी, मस्त मस्त मौला मजेत असतो, पैशाचा हॅपी गो लकी, पैशाचं त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये एन्जॉय करतो तो, प्रत्येक गोष्टीमध्ये छान रस घेऊन आयुष्य तो जगतो. सो रूट चक्राचा जो कलर असतो तो रेड असतो. जर तुमचा रूट चक्र ब्लॉक असेल किंवा तुम्हाला वाटतं की तो थोडासा चांगला नाहीये तर तुम्ही रेड कलर वापरू शकता, ज्याने तो रेड रूट चक्र जो आहे तो ऍक्टिव्ह होऊ शकतो. आणि दुसरं EFT टॅपिंग येतं, इमोशनल फ्रीडम टेक्निक. सो आपला रूट चक्र जसं म्हटलं स्पाइन जिथे असतं बॅक, तर तिथे तुम्ही असं टॅप करू शकता, असं जोरात मारून तुम्ही टॅप करू शकता आणि म्हणू शकता की माझा रूट चक्र ओपन होतोय, माझा रूट चक्र हेल्दी आहे आणि माझ्या रूट चक्रामध्ये जे बॅलन्सिंग गोष्टी आहेत त्या सगळ्या येत आहेत. असं करून टॅपिंगने तुम्ही रूट चक्राला तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. सो रूट चक्र तुमचा जर ओपन नसेल आणि जर कोणाचा तो ब्लॉक असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्यांकडे ब्लॉक असेल तर अशा पद्धतीने मी जसं सांगितलं तसं तुम्ही पाठी स्पायनल कॉर्ड जिथे आपला संपतो तिथे तुम्ही असं जस्ट टॅपिंग करून माय रूट चक्र इज ओपन, माय रूट चक्र इज हेल्दी असं करून तो चक्र ओपन करू शकता. आणि ऑफकोर्स बीज मंत्र असतात प्रत्येक चक्राचे आणि मेडिटेशन पण आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रूट चक्र, कारण रूट चक्र एक लक्षात घे, रूट चक्र जर तुमचा हेल्दी असेल ना तर सगळं लाईफ खूप छान असतं, कारण तुमचं मेन इज फायनान्शियल स्टेबिलिटी अँड सिक्युरिटी. तो का ब्लॉक आहे ह्याच्या मागे इमोशन्स असतात. आता समजा लहानपणापासून माझ्याकडे एक क्लायंट आली होती, तिला मनीला घेऊन इन्सिक्युरिटी होती. आता सबकॉन्शियसली तिच्या डोक्यात ती भीती होती. सो तिने काय सुरुवात केली, ती इतक्या पैशाच्या मागे लागली, शी बिकेम एक्स्ट्रीमली मनी ओरिएंटेड. ऑफकोर्स सगळ्यांनी करिअर ओरिएंटेड आणि मनी ओरिएंटेड असणं गरजेचं असतं, पण ती एक्स्ट्रा रूट चक्रामध्ये काय येतं, तुमचे बोन्स. तर तिला बोनचे आजार व्हायला लागले. सो सबकॉन्शियसली जेव्हा ती माझ्याकडे हिलिंगला आली तेव्हा म्हटलं की कसली फिअर आहे, कारण अगेन रूट चक्रामध्ये फिअर पण आहे. तर ती बोलली नाही, पैशाला घेऊन इन्सिक्युरिटी आहे. आणि मग जेव्हा मी त्यांचं हिलिंग केलं तेव्हा कळलं की लहानपणापासून ती खूप गरिबीत वाढली होती, त्यामुळे पैशाला घेऊन तिला खूप प्रेशर होतं. सो ते पैसे कधी कमी पडू नये त्या इन्सिक्युरिटी पोटी ती इतकं करत होती की तिने तिची तब्येतीची काळजी घेतली नाही. सो द फिअर ऑफ ऑर द इन्सिक्युरिटी ऑफ मनी तिला पुश केलं की तू पैसे कमव आणि तब्येतीची काळजी घेऊ नकोस. आणि त्याच्यामुळे म्हणजे तुमचे इमोशन्स कसे तुमच्या चक्राशी असोसिएटेड असतात आणि ते चक्र तुमच्या ऑर्गन्सशी, कारण की रूट चक्र हा तुमच्या हाडं, दात, किडनीज, लोअर बॉडी, ज्यांना लोअर बॉडीचे इश्यूज आहेत त्यांचा रूट चक्र ब्लॉक आहे. सो तुम्हाला मेडिटेशनने किंवा कॉन्शियसली जेव्हा तुम्ही एफर्ट घेऊन त्या गोष्टींना तुम्ही ठरवता की आता माझा रूट चक्र ब्लॉक आहे, मला याला ओपन करायचं आहे, तेव्हा तुमचे आजार सुद्धा निघून जायला सुरुवात होते, त्याची सुरुवात होते. सो इट इज इम्पॉर्टंट की आम्ही कुठलंही काय म्हणतात निगेटिव्ह फिलिंग किंवा निगेटिव्ह गोष्ट अशी जबरदस्ती नाही म्हणत ना मला तुमच्या आत घ्या किंवा मला आतमध्ये यायचं आहे. तुमच्यावर असं की तुम्ही काय चूज करताय. सो मेडिटेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ती एक कॉन्शियसली काय म्हणतात अवेअरनेस येतो की मला ही फिलिंग घ्यायची किंवा ही फिलिंग घ्यायची नाही. तो फिल्टर जो आहे
तो मेडिटेशन आणि EFT आणि या सगळ्या गोष्टी. काही बेसिक मेडिटेशन टेक्निक आहेत का फॉर रूट चक्र बेसिकली? येस, जसं म्हटलं रेड कलर तुम्ही वापरू शकता. टॅपिंग, जसं हे असं अशा पद्धतीने आता मी दाखवू शकत नाही, टेबलला तुम्ही टॅप करू शकता आणि रूट चक्राचे अफर्मेशन्स आहेत. आय फील सेफ, आय एम सिक्युअर, आय लव्ह मनी, मनी लव्हज मी, पैशाला घेऊन असेल तर, किंवा रिलेशनशिप. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय की इन्सिक्युरिटी तुम्हाला कशाला घेऊन आहे. पण जर तुम्हाला म्हणालास की रूट चक्र विचारलंस की रूट चक्राशी इमोशन्स काय जोडलेले आहेत, तर इन्सिक्युरिटी, तुम्हाला आलेलं काय म्हणतात सतत फेल्युअर, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देता की आय एम नॉट गुड इनफ. सो तुम्ही रेड कलर वापरू शकता आणि बीज मंत्र तुम्ही करू शकता आणि चक्राचं मेडिटेशन आहे. अशा पद्धतीने तुम्ही रूट चक्र आणि बाकीचे चक्र ओपन करू शकता. पण असं बोललं जातं की मी असं ऐकलंय ज्यावेळेस मी हे पॉडकास्टचा स्टडी करत होतो थोडासा, तर स्वाधिष्ठान इज मोस्टली द्वेष भावना आणि अपरोक्षपणा याच्याशी रिलेटेड आहे का? तर मग याच्यामध्ये काय काय असतं आणि कसं ते वर्कआउट करायचं आपण? So sacral chakra is about passive aggressive behavior, your sexual pleasures, आणि इमोशन्स, रिलेशन्स आणि क्रिएटिव्हिटी. ओके. येस. सो ज्याचा सेक्रुअल चक्र ब्लॉक्ड असतो ना, त्याला नैराश्य, त्याला कशात इंटरेस्ट नाही, त्याला सेक्शुअल प्लेजर्सना घेऊन भीती असते, किंवा त्याला सेक्रुअल चक्र ज्यांचा ब्लॉक असतो त्यांना PCOD, PCOS किंवा युट्रस ओव्हरीज रिलेटेड प्रॉब्लेम, बेसिकली लोअर स्टमक, ॲब्डोमेनचे जे इश्यूज असतात, सेक्रुअल चक्र आणि रूट चक्र बंद असतो त्या लोकांना हे प्रॉब्लेम्स होतात. आता अगेन बरेचदा असं होतं की लहानपणापासून बऱ्याचशा गोष्टी आपण कॅरी फॉरवर्ड बिलीफ सिस्टम बनवत असतो, हे सबकॉन्शियसली दिसत नाही, पण सबकॉन्शियसली ह्या ऑर्गनवरती इम्पॅक्ट होत असतात. सो तुमचं सेक्रुअल चक्र, आता काही काही लोकांचे ब्रेकअप्स होतात, किंवा काही काही लोकांना किंवा चुकीच्या मार्गाने सेक्सबद्दल माहिती मिळणं. सो त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो सेक्रुअल चक्र आहे तो इम्पॅक्ट होत असतो वेळोवेळी. सो सेक्रुअल चक्र ज्याचा ओपन असतो तो खूप छान त्याचं सेक्शुअल प्लेजर्स तो एन्जॉय करतो, तो क्रिएटिव्ह असतो, पॅसिव्ह अग्रेसिव्ह रिलेशनशिपमध्ये जी तणाव असतो तो नसतो, आणि याचा कलर ऑरेंज आहे. सो जर तुमचा सेक्रुअल चक्र ब्लॉक असेल तर तुम्ही ऑरेंज कलरचा जास्तीत जास्त वापर करा. मग मे बी तुम्ही ऑरेंजेस खा, ऑरेंज कलरचं फूड खा, ऑरेंज कलरचे कपडे घाला, किंवा आता मार्केटमध्ये चक्रा सिंबल असलेली चादर पण आली तर ती तुम्ही घेऊन झोपा. म्हणजे काय होईल की तुमचे चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागतील. किंवा 7 चक्राचे 7 जे कलर्स आहेत ते जस्ट वॉटर कलरने एका पेपरवर पेंट करा आणि तुम्ही जिथे झोपता तिथे समोर लावा आणि रोज एक 5 मिनिटं त्याच्याकडे बघून मेडिटेशन करा, म्हणजे तुमचे ते ऍक्टिव्ह व्हायला लागतील. सेक्रुअल चक्र ऍक्टिव्ह करायचं असेल तर बेंबीच्या 2 बोटं खाली इथे असं टॅप करायचं. माय सेक्रुअल चक्र इज ओपन, माय सेक्रुअल चक्र इज बॅलन्स, आणि आय एम क्रिएटिव्ह, माय क्रिएटिव्हिटी इज फ्लोईंग, माय रिलेशनशिप विथ माय सेल्फ अँड विथ अदर्स आर ग्रोईंग नाईसली. असं करून इथे टॅप करून तुम्ही रोज 2 मिनिटं केलं तर तुमचा सेक्रुअल चक्र ओपन व्हायला मदत होईल. आता नेक्स्ट चक्र आहे तो मणिपूर, आणि मग त्याच्याशी रिलेटेड बऱ्याच असं मिथ आहेत म्हण, किंवा मी बऱ्याच ऐकलं असं की आत्मविश्वास, प्रेरणा वाढवायची असेल तर तुम्हाला ते करावं लागतं. मग ते कितपत योग्य आहे आणि कसं ते डील करायचं? सो सोलार प्लेक्सस, मणिपुरा चक्र एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे तू बघायला गेलंस तर हे बरेचसे लोक अशी बसतात, आपलं एनर्जी त्यांना घालवायची नसते, वाचवायची असते. सो इट इज अबाउट आय, मी, विल पॉवर, अथॉरिटी, पॉवर. ज्यांचा मणिपुरा चक्र ब्लॉक असतो त्यांना कॉन्फिडन्सच नसतो, आणि त्यांना थोडं पोटाचे वरचा भाग आहे ना त्याचे आजार, ॲसिडिटी, गॅसेस, हे ज्यांना जास्त तरी पोटाचे जे इश्यूज असतात ते त्यांचा मणिपुरा चक्र ब्लॉक असतो ना त्या लोकांना होतात. सो तो जर तुमचा चक्र ब्लॉक असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो, मी कोणीच नाहीये, मी शून्य आहे, किंवा मग वाय मी, माझ्यासोबतच का, मीच का, विक्टिम मेंटॅलिटी, वाय मी, माझ्याबरोबरच का, मग ह्याचं सगळं चांगलं होतं माझं का नाही, हे ज्यांची मेंटॅलिटी असते, किंवा हा अशा पद्धतीने जो विचार करतात त्यांचा मणिपुरा चक्र हमखास बंद असतो. पण ज्यांचा ओपन असतो ते एकदम कॉन्फिडंट असतात, आपापल्या क्षेत्रामध्ये छान काम करतात, की म्हणजे गर्व नसतो, पण त्यांना माहितीये की मी आय एम समथिंग, आय एम समवन, आणि मी हे करतोय. गर्व नसतो पण त्यांना कॉन्फिडन्स असतो. आता त्या चक्राचा कलर आहे येलो. सो ज्या लोकांचा मणिपुरा चक्र ब्लॉक आहे त्यांनी येलो कलरचे कपडे घालावेत, येलो कलरचं जेवण, डाळी वगैरे खाव्यात, आणि अगेन टॅपिंगमध्ये, EFT टॅपिंगमध्ये बेंबीच्या 2 बोटं वर त्याचं लोकेशन आहे. सो इथे टॅप करायचं
की माझा मणिपुरा चक्रा जो आहे तो छान ओपन आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी रोज कॉन्फिडंट फील करतोय आणि कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी रोज मेडिटेशन करतोय किंवा ॲफर्मेशन्स करतोय असं म्हणून टॅप करायचं. रोज 2 मिनिटं तुम्ही प्रत्येक चक्रावरती टॅप करा, यू विल सी द रिझल्ट. टॅपिंगने असं काय होतं काय? सो टॅपिंगने ऑफकोर्स तिकडच्या एनर्जीज आहेत त्या ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते ना, आणि तुम्ही इंटेन्शन देऊन टॅपिंग करता. सो बॉडी इज ॲब्सोल्युटली एनर्जी ना, सगळं एनर्जीच आहे ना. सो जसं आता इथे हे मी जे ब्रेसलेट्स घातले किंवा पूर्वीच्या काळात बायका बांगड्या घालायच्या, इथे 72,000 नाड्यांचं जंक्शन आहे. सो जेव्हा तुम्ही एखादी फ्रिक्वेन्सी किंवा एनर्जी देऊन त्याला चार्ज करून घालता, हे सिग्नल तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जातात. सो एनर्जी आहे. सो जेव्हा तुम्ही टॅप करता आणि तुम्ही ॲफर्मेशन देता तर ती एनर्जी जी आहे ती तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जाते आणि आपल्याला जरी असं वाटलं की आपली बॉडी ऐकत नाही, आपल्या बॉडी सगळं ऐकते. आणि जसं आता समजा तुझं कोणाबरोबर भांडण झालं, ठीक आहे, तर तू जाऊन त्याच्याशी भांडलास आणि तो तुला उलट काहीतरी बोलला, तुला वाईट वाटलं, तू मला सांगलं अरे वनश्री हा ना असं असं बोलला, मला खूप राग आला, मला खूप वाईट वाटतंय, हे तुम्हाला एक्सप्रेस केलं. जस्ट इमॅजिन तुझ्या बॉडीला तू खूप अब्यूज करतोय, सतत काम करतोय, उभं राहतोय, लक्ष देत नाही. ती बॉडी कोणाला जाऊन सांगणार? ती बॉडी तुम्हाला आजारपणातनंच सांगणार की मला बरं वाटत नाहीये, माझ्याकडे लक्ष नाहीये. सो बॉडी सगळं ऐकत असते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टॉक टू युअर बॉडी ऑल्सो. सो मणिपुरा चक्र ज्यांचा ब्लॉक असेल त्यांनी येलो कलर जास्तीत जास्त वापरा आणि मेडिटेशन तर तुम्हाला करणं भागच आहे. पण आता जसं ऊर्जाचा संबंध तू केला होतास, तर प्रत्येक चक्र आणि ऊर्जा यांचं पण काही रिलेशन आहे का? ऑफकोर्स, कारण की त्याला एनर्जी कशी मिळणार? जेव्हा आता मी एखादं इमोशन एक्सप्रेस फील करेन तेव्हा ते आतमध्ये घेणार, तर त्या ऑर्गनला किंवा त्या चक्रापर्यंत ते पोहोचणार. त्या हिशोबाने म्हणजे मला जर कोणी पैशासाठी फसवलं तर माझ्या मनात कसली भीती बसली, ओ माय गॉड आता पैशासाठी मला नेक्स्ट टाइम पण फसवतील, म्हणजे मनीला घेऊन इन्सिक्युरिटी आली. मनी इज व्हॉट युअर बेसिक इन्स्टिंक्ट, म्हणजे रूट चक्रा. सो अशा पद्धतीने वेगवेगळे आलेले अनुभव. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चूज युअर फ्रेंड्स अँड युअर सराउंडिंग्स ऑल्सो. कारण तुम्ही लाईक माइंडेड लोकांमध्ये जेव्हा उठता बसताना तसेच विचार पण तुम्ही ॲब्सॉर्ब करत असता. सो वेव्ह लेंथवरती मॅच होणारी लोक चूज करणं खूप गरजेचं आहे, कारण तसेच तुम्ही इमोशन्स जे आहेत ते ॲब्सॉर्ब करत असता. आता नेक्स्ट कुठला चक्र? हार्ट, सगळ्यांचा फेवरेट विषय. सो हार्टब्रेक वाल्यांनी आणि प्रेमामध्ये धोका खाल्ल्यानी त्यांचं हार्ट जे आहे ते ब्रेक झालेलं असतं, त्यामुळे अनाहत जे आहे प्रेमावरनं विश्वास, मेरा तो प्यारची विश्वास उठ गया है. सो हार्ट चक्र ज्यांचा ब्लॉक असतो ना, 2 पद्धतीने असतं. ज्यांचा ब्लॉक असतो ना ते आयदर एक्स्ट्रीम नार्सिसिस्टिक लोक पण असतात, किंवा ज्यांचा ओपन असतो ते अगदी म्हणजे म्हणतात ना डोरमॅट पण एक्स्ट्रीम असतात प्रेमामध्ये. सो ज्या हार्ट चक्राचा कलर आहे ग्रीन. ओके. आणि तुमचा हार्ट चक्र जर ब्लॉक असेल याचे सिम्पटम्स कसे ओळखाल तुम्ही? प्रेमावरती विश्वास नाही आहे, माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, जगात प्रेम अस्तित्वातच नाही आहे, किंवा एक ना म्हणतात ना की वृक्ष झालेला माणूस असतो, त्याला प्रेम, ममता, माया, कंपॅशन, एम्पथी या सगळ्या गोष्टींचं कदर नसते. असं असतात ना काही लोक खूप प्रॅक्टिकल असतात. हार्ट चक्र ब्लॉक असेल तर त्याचं सिम्पटम्स आहे. पण ज्याचा हार्ट चक्र ओपन आहे तो खूप प्रेमळ असतो, एम्पॅथॅटिक असतो, त्याला सगळ्या गोष्टींबद्दल कंपॅशन असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही या इमोशन्स तपासून तुम्ही चेक करू शकता की तुमचा तो चक्र ओपन आहे की ब्लॉक आहे. त्याचा कलर असतो ग्रीन कलरचा आहे हा चक्र. आणि ज्यांचा ओव्हर ॲक्टिव्ह असतो तर हे आता ज्या घाणेरडे इन्सिडेन्सेस होतात, ओके, त्यांचे रूट चक्र हे चक्र जे असतात ते ओव्हर ॲक्टिव्ह असतात, जे आपण ऐकतो आता सध्या वातावरण जे चालू आहे. आणि अंडर असतात त्यांच्यावर अत्याचार असतो. सो असं बरेचदा बघण्यात आलेलं आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बॅलन्स युअर चक्र. आणि त्याच्यासाठी ते कसे ओळखायचे हेच मी तुम्हाला सांगते, कशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता. हा चक्र जर तुम्हाला ओपन करायचा असेल तर ग्रीन कलर जास्तीत जास्त तुम्ही खाण्यामध्ये वापरा आणि अंगावरती कपड्यांमध्ये तुम्ही वापरू शकता. आणि चक्र मेडिटेशन तर हल्ली सगळीकडे अवेलेबल आहेच, की तुम्ही चक्र मेडिटेशन रोज मी सगळ्यांना सांगते की माझं स्वतःचं आहे, मी डिझाईन केलेलं. पण ऑनलाईन तुम्ही इवन बऱ्याच ठिकाणी चक्र मेडिटेशन चक्राची पुस्तकं आहेत ते घेऊन सुद्धा तुम्ही टॅपिंग ह्याचं ऑफकोर्स ह्याचं हार्टवरती तुम्हाला टॅप करायचं आहे की माय हार्ट चक्र इज गेटिंग हील्ड, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मग हार्ट चक्र इज ओपन टू इट्स फुलेस्ट आणि मला मी प्रेम अनुभवते पण आहे आणि माझ्या प्रेम करणारी लोक सुद्धा आहेत, असं पण इथे हार्टवर टॅप करायचं जेणेकरून तो चक्र तुमचा ओपन व्हायला मदत. हे चक्र जे आत्ताचे रिलेशनशिप इश्यूज आहेत, म्हणजे नॉट गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, पण असे पण असतात ना की माझं मॅनेजरशी जमत नाहीये, माझं आईशी जमत नाहीये, माझं मित्रमैत्रिणीशी जमत नाही, अशी लोक असतात. किंवा
प्रत्येकाचं प्रत्येक रिलेशन एक ब्लॉक असतो Yes. कुठला तरी, म्हणजे एक ओपन असेल तर एक ब्लॉक असतो. तिथे पण हे काम करतं की फक्त one time? ऍब्सोल्युटली. त्याच्यासाठी होओपोनोपोनो प्रेयर आहे. Okay. सो होओपोनोपोनो प्रेयर आहे स्पेशली हार्ट चक्रासाठी मी सगळ्या क्लायंट्सना देते करायला, की कोणाबद्दल द्वेष ठेवू नये असं मला प्रामाणिकपणे वाटत असतं. Okay. आणि एखाद्या तुमचा बॉस बरोबर पटत नसेल किंवा कोणाबरोबर, जो हेट करण्यापेक्षा किंवा त्याच्याबद्दल विचार करून स्वतःची चिडचिड करून Correct, स्वतःचा correct. वेळ वाया घालवण्यापेक्षा व्हॉट यू कॅन डू, त्या बॉसचं नाव घ्या, तुमचं नाव घ्या एकदा, आणि हार्टवरती हात ठेवा आणि डोळे बंद करा आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे जेव्हा तुम्ही करता ना, तुम्ही एनर्जी त्याच्याकडे पाठवताय की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तुम्ही बघाल काही दिवसांनी ते रिलेशनशिप चेंज व्हायला लागतं, किंवा ते रिलेशनशिप तुमच्या फायद्यासाठी नसेल तर ते निघून जातं, पण त्याच्यामध्ये हेट्रेड राहत नाही. Okay. बरं, मूळ कुठल्याही व्यक्तीचा हार्ट चक्र बंद असेल तर मुळात त्यांनी हे समजलं पाहिजे की लहानपण त्याचं कसं होतं. तो खूप पॅम्पर्ड सिच्युएशन मध्ये वाढलाय, की खूप त्यांनी भांडणं बघितलीत आईबाबांची, का त्यांनी खूप द्वेष बघितलाय, त्याप्रमाणे आपली एक म्हटलं जसं सबकॉन्शियस मध्ये बिलीफ सिस्टम बनत जाते. आणि जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतात म्हणून मी सगळी हिस्ट्री घेते, मी चक्र नुसते चेक नाही करत, पण लहानपणी, कारण लहानपणात तुमचे जे बिलीफ सिस्टम आहेत ते बनायला सुरुवात होतात आणि आपण मोठे होतो पण ती बिलीफ सिस्टम आतमध्येच राहते. आपल्या प्रत्येकामध्ये एक छोटं मूल दडलेलं असतं, ते मूल ते कॅरी फॉरवर्ड करतं आणि मग आपण तशा टाईपची माणसं किंवा तशा टाईपची सिच्युएशन्स आपण अट्रॅक्ट करतो आणि म्हणतो अरे स्ट्रेस आहे, माझ्यावर काही असं होत नाही, मला लोक फसवून जातात, पण कुठेतरी इनडायरेक्टली तुम्ही ते अट्रॅक्ट करत असता. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की तुमचं चाइल्डहुड पण कसं होतं. म्हणजे चक्रास तर आहेत, ते रिझल्ट आहेत, पण तुम्ही त्याच्यात काय स्टोर केलंय, आणि जर तुम्ही ते स्टोर केलंय इट्स ओके, पण मग ते बाहेर कसं काढायचं ते जास्त महत्वाचं आहे. सो टॅपिंग इज द फर्स्ट स्टेप. तुम्ही सुरू करू शकता. ऍटलीस्ट डे टू डे लाईफ मध्ये खूप काही वेळ नाही पण जाता येतात. ऍब्सोल्युटली. आणि आपल्या या पॉडकास्ट मधनं हे कळतंय की चक्र ओपन आहेत की ब्लॉक आहेत कसं. टॅपिंगने तुम्ही ऍटलीस्ट सुरुवात करता आणि तुम्ही बीज मंत्र आहे किंवा मेडिटेशन आहे आणि ऍटलीस्ट तुम्ही ते बॅलन्स तरी करता. बऱ्याच लोकांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे सर्रास बघायला मिळाले की मला बोलता येत नाही किंवा मला जे कन्वे करायचं ते समोरच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मला चिडचिड होते लोकांची. मग त्याच्यासाठी कुठला चक्र आहे आणि ते कसं वर्कआउट? थ्रोट चक्र. ओके. थ्रोट चक्र ब्लू कलरचा आहे आणि थ्रोट चक्र अगेन ब्लॉक्ड असेल तर तुम्ही सप्रेस करता तुमचे इमोशन, तुम्ही बोलू शकत नाही, तुमचा आवाज वीक असतो किंवा रिदम नसतो तुमच्या आवाजामध्ये, किंवा मी असं बोललो तर ह्याला काय वाटेल, आमचं रिलेशन तुटेल, मग ती व्यक्ती सप्रेस होऊन सहन करत जाते. सो ब्लॉक असेल तर हे सगळे सिम्पटम्स आहेत. पण जर ओपन असेल तर मग ती व्यक्ती खूप बडबडी असते, वोकल असते, तिला माहिती आहे की ठीक आहे यार बोललं तरी काही फरक नाही पडत, कारण ती प्रामाणिकपणे सच्चे दिल से वो बात कर रही है वो जो भी व्यक्ती आहे. आणि छान तुम्ही एक्सप्रेस करता, ज्यांचं थ्रोट चक्र ओपन असतं ते छान स्पीकर असतात, ते छान एक्सप्रेस करू शकतात. आता इथे अगेन लहानपणापासून जर तुम्हाला स्ट्रिक्ट वातावरणात वाढवलंय, आईबाबांनी खूप तुम्हाला दाबून ठेवलं, तर तुम्ही आपोआपच सप्रेसिव्ह होऊन जाता. पण जर तुमच्या वातावरण घराचं खूप छान असेल, तुम्ही एक्सप्रेसिव्ह असाल, तर मग तुमचा तो चक्र ओपनच असतो, थ्रोट चक्र. सो ह्याचा कलर ब्लू आहे आणि हे तुम्हाला जर छान मेंटेन ठेवायचं असेल, कारण कुठलीही गोष्ट आहे ती मेंटेन ठेवणं कठीण असतं. वेट पण मी बारीक होईन 10 किलो कमी करून, पण ते मेंटेन ठेवणं. सो त्याच्यासाठी हे टॅपिंग काम येतं. इथे अगेन थ्रोटवरती की माय थ्रोट चक्र इज ओपन आणि मी छान पद्धतीने एक्सप्रेस करू शकते स्वतःला आणि माय एक्सप्रेशन पॉवर इज व्हेरी गुड आणि दिवसेंदिवस मी खूप एक्सप्रेस करते. असं थ्रोटवरती 2-3दा टॅपिंग करा आणि हे ॲफर्मेशन म्हणा की तुमचा थ्रोट चक्र जो आहे तो ओपन पण राहील आणि छान मेंटेन पण राहील. सो थर्ड आय इज अ व्हेरी, मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं थर्ड आय. अगेन त्याचा कलर इंडिगो ब्लू आहे, कारण प्लॅनिंग, फ्युचर प्लॅनिंग. मी 5 वर्षांनी कुठे असेल, मी 10 वर्षांनी कुठे असेल, हे जे प्लॅनिंग जी लोक करतात ना, आणि प्लॅनिंग नुसतं करून उपयोग नसतो, ते आचरणात ऍक्शन. थर्ड आयचं काम ते. पण काही काही लोक गोंधळलेली असतात, कन्फ्यूज असतात. तर ज्यांचा थर्ड आय बंद असून त्यांना मायग्रेन, डोळ्याचा त्रास, कानाचा त्रास, डोकेदुखी हे असतं. थ्रोटचं माझं सांगायचं राहिलं, थ्रोट ज्यांचा बंद असतो त्यांना थायरॉइड, घशामध्ये इन्फेक्शन होणं, सर्दी, कान दुखणे, हार्ट चक्र ज्यांचा ब्लॉक असतो त्याचे लंग्स आणि हार्ट आणि हा जो एरिया आहे तिथे त्यांना इश्यू असतो. सो तसंच जेव्हा थर्ड आय चक्र तुमचा ब्लॉक असतो तेव्हा तुम्हाला विजनचा इश्यू असतो, चष्मे, किंवा त्यांचा मोस्टली थर्ड आय चक्र जो आहे तो ब्लॉक असतो. थर्ड आय चक्र ज्यांचं ओपन असतो ते छान प्लॅनर असतात, पुढचं काय कसं करायचं प्लॅनिंग करतात.
आणि अगेन हा जर तुम्हाला चक्र ओपन करायचा असेल तर इथे टॅपिंग करायचं आहे थर्ड आय वरती, की माझा थर्ड आय चक्र ओपन आहे आणि मी ज्या ज्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत त्या प्लॅनिंगनुसार होत आहेत आणि दिवसेंदिवस माझी दूरदृष्टी ती वाढत चालली आहे. सो हे जेव्हा तुम्ही EFT टॅपिंग करता ना तेव्हा तिकडच्या ज्या चक्राज आहेत आणि एनर्जी त्या ऍक्टिव्ह होतात आणि तुम्ही ॲफर्मेशन जे देता ना ते त्याला मिळतं. लहान बाळाला सात्विक आहार जर दिलास तर ते तंदुरुस्त होणार आहे, पण तू जर जंक फूड दिलंस तर तो जाडा होणार आहे. सो हे आपलं सात्विक फूड आहे ॲफर्मेशन. तर अशा पद्धतीने ते काम करतात. ॲफर्मेशन मी येईलच, पण मला वाटतं एक शेवटचं चक्र राहिलं, मग आपण बाकीच्या ॲफर्मेशन आणि गोष्टींवर येऊया. सहस्त्रार, that is crown chakra, that is for your spiritual journey, your enlightenment, your downloads. जसे इंट्युशन पॉवर ज्याचं स्ट्रॉंग. काही लोकांना ना खूप लोक सांगून सुद्धा ती लोक सुधारत नाहीत आणि ज्या गोष्टी करायच्या त्याच करतात. पण काही लोकांना सांगलं अरे तू हे पुस्तक वाचा, हे छान आहे, स्पिरिच्युअल पुस्तक आहे. सो तुमचा क्राऊन चक्र ओपन जेव्हा असतो ना तेव्हा तुम्ही अवेअर असता की तुम्हाला कोणाकडनं काय मिळतंय ते तुम्ही आत्मसात करता, जे तुमच्यासाठी चांगलं ते तुम्ही घेता. पण काही लोक तुम्ही सांगून पुस्तक घेऊन सुद्धा ते आचरणात आणत. सो क्राऊन चक्राचं खरं कनेक्शन डिवाइनशी आहे. इट्स अ कनेक्शन विथ डिवाइन, की युनिवर्समधनं जे जे तुम्हाला डाउनलोड्स येतात ते तुमच्यापर्यंत पोचतात. आणि ह्याचा पर्पल आणि व्हायलेट हे 2 कलर आहेत. आणि क्राऊन चक्र ओपन करण्यासाठी ऑफकोर्स डोक्यावरती असं टॅपिंग करायचं की माय क्राऊन चक्र इज ओपन, किंवा माझा क्राऊन चक्र ओपन होतोय, तो ओपन करण्यासाठी मी हे टॅपिंग करते. आणि माझं इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग झालेली आहे आणि मला अध्यात्माकडे नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे माझी वाटचाल होते असं म्हणून इथे टॅप करायचं. तर प्रत्येक 7 चक्रावरती टॅपिंग इज द इझिएस्ट वे यू कॅन डू इट. की तुम्ही म्हणाल माझ्याकडे वेळ नाही आहे, नुसतं हे असं टॅप करायला किती वेळ लागणार आहे, 2 मिनिटं हार्डली. सो अशा पद्धतीने हे 7 चक्रास जे आहेत ते आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप महत्त्वाचे. जे मेंटेन, गाडी पण सर्व्हिसिंग दर 3 महिन्याली तुम्ही टाकता. आता गाडीच्यात केवढं वायरिंग असतं, सर्व्हिसिंग करून आणता तुम्ही, ती चालते गाडी, पण समजा बंदच पडली तर ते सगळं ओपन करावं लागतं ना, आतमध्ये खूप वायर असतं. तसेच आपले हे चक्र असेल इंटरनल वायर. सो ते तुम्हाला रोजच्या रोज तर काय सर्व्हिसिंग आहे, पण रोजच्या रोज जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा तुम्हाला येणारे अनुभव, तुमच्या आजूबाजूला असणारी लोक, तुमचं करिअर, तुमची लव्ह लाईफ, तुमची फॅमिली लाईफ ही जर तुम्हाला उत्तम हवी असेल तर हे 7 चक्रास ॲक्टिव्ह ठेवणं आणि त्याचं रेग्युलर वेमध्ये 5 मिनिटं मेडिटेशन करणं, यू कॅन लिव्ह अ वंडरफुल लाईफ. आता तू क्राऊन चक्रासाठी कुठला कलर नाही सांगितला, कारण मला माहिती ह्याच्यावर लगेच कमेंट देतील की हा कलर नाही सांगितला. व्हायलेट आहे, व्हायलेट किंवा पर्पल. कोणाला व्हाईट सुद्धा दिसतो. सो डिपेंडिंग. आता मेडिटेशनमध्ये बरेचदा काय होतं की काही लोकांना मी जेव्हा बसवते मेडिटेशनला तेव्हा ते कलर्स दिसतात, काही लोकांना दिसत नाही. अगेन तुमची थर्ड आहे, तुमचं व्हिज्युअलायझेशन, विजन किती क्लिअर आहे, त्याचा कलर आहे व्हायलेट किंवा पर्पल, किंवा काही लोकांना व्हाईट पण दिसतो. मेडिटेशनला म्हणजे काय, नॉर्मल ध्यान करायचं की काय करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं? नॉर्मल बसायचं की काही वेगळे अफर्मेशन्स ऐकायचे किंवा काही म्युझिक ऐकायचं किंवा कसं, जर कोणाला करायचं असेल तर, किंवा कोणाला माहित नसेल आणि ऑनलाईन ते कन्फ्युज असतील तर त्यांच्यासाठी काय मेडिटेशन म्हणजे नेमकं काय करायचं, चक्र मेडिटेशन म्हणजे नेमकं? सो बेसिकली काय नाही, सिम्पल बसा थॉटलेस पोझिशनमध्ये. आय नो मी सुरुवात केली तर मला काही जमायचं नाही. हार्डली 5 मिनिटं आणि डोक्यात सतत विचार, अरे आता ही बाई येईल, अरे आता इथे जायचं, मग ते शूटिंग आहे, यू हॅव टू से स्टॉप. ही सवय घालावी लागते. जसं लहान मुलांना आपण सांगतो ना, चप्पल काढून हातपाय धुवून मग जेवायला येईल, हे जसं सांगावं लागतं ना 100 वेळा, तसं आपल्याला सबकॉन्शियसला सांगावं लागतं की शांत हो. आता आपल्याला मेडिटेशनला बसायचं. सिम्पल, एकदम इझी मेडिटेशन. कुठल्याही ठिकाणी तुम्ही शांत बसा, जमिनीवर बसलात तर उत्तम, नाही बसताय आलं तर खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा. आणि रिदमिक ब्रीदिंगमध्ये म्हणजे 4 टाइम्स तुम्ही इनहेल करा, मग तुम्ही होल्ड करा 5 टाइम्स आणि मग 7 टाइम्स तुम्ही एक्झेल करा. दिस इज द इझिएस्ट वे, जे कुणीही तुम्ही करू शकता. एक सिम्पल डेमो तुम्हाला द्यायचं असेल, सिम्पल मेडिटेशन. काउंट 1, मी तू काउंटिंग दे, मी श्वास घेते. हा, 1 2 3 4 5 स्टॉप. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7. ओके. अशा पद्धतीने काउंटिंगने तुम्ही सुरू करू शकता की 1 2 3 4 श्वास घ्यायचा आहे, मग 1 2 3 4 5 श्वास थांबवायचा आहे आणि मग 1 2 3 4 5 6 7 तोंड ओपन करून श्वास सोडायचा आहे. हे सुरुवात करा. काउंटिंगने जेव्हा करायला तुमचं लक्ष ऍटलीस्ट बाकीचे विचार जातील,
ऍटलीस्ट तुम्ही 1 2 3 4 म्हणजे दॅट इज द इझिएस्ट. जे माझ्याकडे यंगस्टर्स येतात मेडिटेशन शिकायला त्यांना मी ही टेक्निक देते आणि मग हळूहळू तुम्हाला कळलं ना की 1 2 3 4 किती वेळात होत आहे, मग 1 2 3 4 5 किती वेळात होत आहे, मग ते तुम्ही करायला लागता. मेडिटेशनचा सगळ्यात महत्त्वाचा जो एक स्टेप आहे, नाकपुड्या आहेत ना तुमच्या, श्वास जो इनहेल करताय थांबवताय आणि जो ब्रीद आउट करून सोडताय, फक्त त्याच्याकडे लक्ष, म्हणजे डोळे बंद जरी असले ना तरी नाकाकडे लक्ष पाहिजे. सो दिस इज हाऊ यू कॅन स्टार्ट युअर मेडिटेशन. मग काही लोकांना थोडं फॅन्सी करायचं असेल तर मग युट्यूबला जाऊन तुम्ही म्युझिक, मेडिटेशन म्युझिक, हिलिंग म्युझिक तेही करू शकता. पण मला असं वाटतं की शांत एक 5 मिनिटं जरी तुम्ही बसलात आणि हे 1 2 3 4 जी ही टेक्निक दिली त्या पद्धतीने तुम्ही केलं तर ऍटलीस्ट तुमचा सराव करून तुम्ही ह्या रुटीनमध्ये तरी जा. सुरुवात इथून करा. सुरुवात तरी श्री गणेशात्री करा किमान. आता खूप आपण 7 चक्रांबद्दल बोललो, हे सगळं झालं, पण मग असं आहे का काही मेजरली काही चक्र आहेत का, म्हणजे ह्यांच्यावर फोकस करा नंतर पुढच्या न करा, किंवा बऱ्याच असं बाजारात बघायला मिळतं ना, नाही तुम्ही आधी हे करा मग तुम्हाला ते मिळेल, किंवा ते करा मग ते मिळेल, असं काय आहे का चक्रांच्या बाबतीत? नाही, तसं नाही आहे. कारण जसं सकस आहार शरीराला लागतो तसे हे सातही चक्र जे आहेत हे एकमेकांशी गुंतलेलेच आहेत. जर तुमचा रूट चक्र बॅलन्स असेल तर ऑफकोर्स तुम्हाला सिक्युअर वाटेल. जर तुमचे रिलेशन्स छान असतील तर ऑफकोर्स घरामध्ये वादविवाद होणार नाही. मी असं म्हणत नाही की हे चक्र हिलिंग केल्यावर वादविवाद होणार नाही, ते येणारच आहेत, पण तुम्ही कसं टॅकल करून त्यातनं बाहेर कसं या, ते कसं डील करायचं हे तुम्हाला कळतं. सो रूट चक्र सिक्युरिटी, स्टेबिलिटी. तुम्ही जर मेंटली स्टेबल आणि सिक्युअर असाल तर तुम्हाला छान वाटेल. सेक्रल चक्र तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं असेल, तुमचं जर रिलेशनशिप हजबंड वाईफ किंवा कोणाबरोबर जर छान असतील तर ऑफकोर्स यू आर फिलिंग गुड. तुम्हाला जर करिअरमध्ये पोझिशन पॉवर असेल, तुमची विल पॉवर खूप स्ट्रॉंग असेल तर ऑफकोर्स यू विल फील गुड. हार्टमध्ये तुम्हाला प्रेम मिळतंय, तुम्ही प्रेम देताय, इक्वल गिव्ह अँड टेक ऑफ लव्ह अँड कम्पॅशन, एम्पॅथी, तर ऑफकोर्स यू विल फील गुड. तुम्ही छान एक्सप्रेस करताय, तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही समोरच्याचं सुद्धा ऐकून घेताय, इक्वल गिव्ह अँड टेक आहे, तुम्हाला विजन आहे, त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करताय, तर मग ते छानच होणार आहे ना. आणि देवाशी तुम्ही कनेक्टेडच आहात. सो असं काहीही नाही आहे की तुम्ही रूट चक्र जर ऍक्टिव्हेट केला तर मग सगळं छान होईल. 7 चक्र जे आहेत, असं आहे का की मी एकच पायाने चालेन, दुसरा पाय लागणारच आहे. सो राईट किंवा लेफ्ट महत्वाचे नसतात, कोऑर्डिनेशन इज मोर इम्पॉर्टंट आणि बॅलन्सिंग इज मोर इम्पॉर्टंट. म्हणून चक्र बॅलन्सिंग आहे की तुम्हाला इव्हन तू बघशील तर ते डोंबात ते बॅलन्स करतात. कुठेही आपल्याला आपण वर्क आणि होम वी बॅलन्स, तो जर बॅलन्स केला नाही तर ते इम्बॅलन्स होणार आहे. सो सगळे चक्र बॅलन्स ठेवणं महत्वाचं आहे. कुठलाचा एक चक्रावर फोकस करून मी तो छान करेन मग दुसऱ्या, असं नाही, सगळे बॅलन्स करावे. चक्रा मेडिटेशन बद्दल आपण खूप डिटेलमध्ये बोलतोय. बऱ्याच ठिकाणी चक्रा मेडिटेशन मिळतं आपल्याला ऐकायला, पण त्याच्याविषयी कोणी बोलत चक्रा मेडिटेशन करा, पण ते आधी जाणून घ्या ना. तुम्हाला जिन्नस, आता पुलाव करायचा आहे तर मग गाजर, मटार, फरसबी सगळं, अरे पण ते कसं असेंबल करायचंय हे करण्यासाठी तुम्हाला जिन्नस माहिती पाहिजे. तो चक्रा काय हे तुम्हाला जर या पॉडकास्ट मधनं कळलं मग तुम्ही मेडिटेशन कुठलंही केलं तरी काही हरकत नाही. खरंच खूप तुझे धन्यवाद की तू तितक्या डिटेलमध्ये जाऊन सांगितलं. असं नाही ठेवलं की माझ्याकडे क्लायंट यायला पाहिजे किंवा मला कोणीतरी हवंय आणि म्हणून मी ते होल्ड करणार, ते नाही सांगणार. इव्हन कलर पासून सगळ्यामध्ये त्यांनी सांगितलं. जर तुम्ही हा पॉडकास्ट व्यवस्थित ऐकला असेल तर तुम्हाला कळतील. त्याचबरोबर हा पॉडकास्ट तुमच्या मित्र मैत्रिणी आणि अजून कोणी आहेत ज्यांना थोड्याशा या गोष्टींची माहिती हवी आहे, मग तर नॉलेज म्हणून तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही वेगळे एक्सपिरियन्स येत आहेत का, किंवा तुम्ही चक्रा मेडिटेशन करताय आणि किंवा दुसरे कुठले मेडिटेशन्स करताय, स्पिरिच्युअल पाथवर आहात आणि त्यातून तुम्हाला काही वेगळे एक्सपिरियन्स येतात, त्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.